मस्त असं बघा, आज खूप दिवसातून शिवपर्वती मंदिरला आलतो अकलूजला आणि अचानक मैत्रीण भेटली. वाटलं नव्हतं आपली योगायोगी भेट झाली. हा चप्पल काढायची का इथंच? पाठीमाग आहे मंदिर छान असं. म्हटलं चला तुम्हाला पण 2-3 दिवस झालं लॉंग ब्लॉग टाकला नाही, आज टाकावा. दाखवते मंदिर. बघ की ह्याच आहे का, उंबराच आहे की, ते कटच केलंय तशा पद्धतीने, छान दिसतंय ते. खंडोबा महादेव आणि दत्तांचं मंदिर आहे. चला हे खंडोबाचं मंदिर आहे. अपेक्षा नसताना काही वेळेस अनपेक्षित अशी काहीतरी आपल्यासोबत गोष्ट घडते. कदाचित ती स्वामींची इच्छाच असावी आणि त्यामुळं पूर्ण आयुष्यच सुंदर वाटायला लागतं. तसंच माझ्यासोबत आज काहीतरी झालं. अचानक माझ्या मोठ्या लेकीनं आहोंना म्हणली की मला शिवपर्वती मंदिरामध्ये जायचंय आणि तिथं गेल्यानंतर माझ्यासोबत अशी एक गोष्ट घडली की ज्याची मी कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती. ती गोष्ट कोणती हे बघण्यासाठी आपला आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच लाईक करा व्हिडिओला आपल्या. माझ्या या मैत्रिणीला तुम्ही महाबळेश्वर ट्रिपच्या व्लॉग मध्ये पाहिलं असेल. आम्ही सोबत गेलतो महाबळेश्वरला. अचानक भेट झाल्यामुळं आम्ही सगळ्यांनी इथं छान दर्शन सुद्धा घेतलं आणि इतकं छान प्रसन्न वातावरण होतं ना. संध्याकाळचं टायमिंग असल्यामुळं कंटिन्युअसली इथं महादेवांचा जप चालू असतो. त्यामुळे त्या भागातली, त्या मंदिराजवळची आसपासची ऊर्जा जी आहे ना ती खूप वेगळं मनाला प्रसन्नता देणारी असते. आणि हेच ते मंदिर जिथं की पिंडीवरती माता पार्वती आणि शंकरांची साक्षात मूर्ती आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन. आणि अगदी डोळे तृप्त करणारी असं त्यांचं रूप आहे. इथं आहो आणि भाऊजी वाट बघत बसले होते आमची दर्शनासाठी. आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी थोडा वेळ लागला होता. आणि इथं नंदी महाराजांचं आज जाताना दर्शन घेतलं आणि माझ्या भल्या मोठ्या मागण्यांची यादी सुद्धा त्यांच्या कानात सांगून टाकली. देवाला मागितलं तर कळेल ना की आपल्याला काय हवंय म्हणून. आणि इथं थोडी भाऊजींची चेष्टा सुद्धा केली. आमचं फोटो बिटो काय त्यात मला बाहेर येते. सहजच इथं सागर भाऊजींची थोडी चेष्टा केली. त्यांच्याकडे आयफोन आहे. आमचं खरं तर नातं दीर भाऊजाईसारखं आहे. नेहमी मी त्यांची चेष्टा करत असते आणि चेष्टा केल्यानंतर बराच वेळ त्यांना हसूच आवरत नव्हतं. आणि बघा हीच ती माता पार्वती आणि महादेवांची पिंडीवरती असलेली मूर्ती किती नयनरम्य आहे की नाही बघा बरं. त्यांच्या चेहऱ्यावरची एक शांतता त्यांच्याकडे बघता क्षणी आपल्या मनाला सुद्धा शांत करते. आणि आरतीच्या वेळेस माझ्यासोबत असं अनपेक्षित काय घडलं हे बघण्यासाठी आपला आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हे जे शूट आहे ना ते सुद्धा सागर भाऊजींनीच घेतलेलं आहे. मंदिरावरती सागवानामध्ये हे नक्षीकाम आहे आणि खूप रेखीव आहे. संध्याकाळी हा व्हिडिओ शूट केल्यामुळं एवढं प्रॉपर मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही. आणि भाऊजींना ऍडव्हर्टाईज करत असल्यामुळं शूट घ्यायची चांगली आयडिया आहे. त्यामुळं तिथलं जे शूट होतं ते सागर भाऊजींनी घेतलं होतं. इथं पूजा, सागर भाऊजी, दिदी आणि कृष्णा सगळे गप्पा मारत बसले होते. व्हिडिओ एडिटिंग संदर्भात थोडीशी माहिती जी आहे ती दिदो जी आहे ती भाऊजींकडून विचारून घेत होती. आणि मंदिराच्या परिसरात इतकं शांत सुंदर वातावरण आहे ना. एकदा गेलं ना लवकर पटकन घरी येण्याचं मन इथून काही होत नाही. कारण समोर एवढी मोठी हिरवळ हराळी आहे ना. लहान मुलांना खेळायलाही येतं आणि आपल्यालाही जर नामस्मरण करायचं असेल, एखादी गोष्ट तिथं बसून वाचन करायचं असेल तर खूप प्रसन्न वातावरण आहे. काका इथं आतमध्ये चालले होते. त्यांना म्हटलं आरती कधी आहे तर ते बोलले की 7 वाजता. छान एकदम वातावरण खूप मस्त आहे. मी शिवलीलामृतचं पारायण वगैरे चालू होतं ना तेव्हा तुम्हाला मंदिर दाखवले. इथंच पारायण असायचं. इथं असते 800, 300, 1000 अशा बायका असतात पारायणाला. खूप मस्त असते. किती फोटो काढ. जा की तू पार्श्व. हा जा तुमच्या तिघांचा काढ जा. हर्ष कन्फ्युजन होतंय हर्षन पार्श्व मध्ये. मध्ये घ्या मध्ये दोघीच्या. अगदी घरापासून 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती हे शिवपर्वती मंदिर आहे. तरी सुद्धा जवळजवळ 5-6 महिन्यातून आम्ही या मंदिरामध्ये गेलो होतो.
सुरुवातीला जसं की मी म्हटलं की आठवणीत राहणारा दिवस झाला हा माझ्यासाठी किंवा आयुष्य सुंदर वाटणारा, तर याच गोष्टीमुळं की अनपेक्षित ना आरतीचा मान मिळाला. संध्याकाळच्या आरतीच्या टायमिंगला, सकाळच्या आरतीच्या टायमिंगला कोण जे सुरुवातीला असतील त्या जोडीला आत आरतीसाठी बोलवतात. खरं तर सागर भाऊजींना म्हटले होते काका जावा, पण सागर भाऊजी म्हटले आप्पा तू आणि वहिनी आज जा. खरं तर सागर भाऊजींची सुद्धा मी खूप कृतज्ञ आहे, कारण हा योगायोग आहे. खरं सांगायचं म्हणजे अपेक्षापेक्षा खूप वेगळं घडलं होतं. इथं आता गणपती बाप्पा, माता पार्वती, शंकरांची आरती करून मंत्र पुष्पांजली व्हायचं चालू होतं. इतकं भारी वाटत होतं ना, माझ्या मोठ्या लेकीचं ऐकलं मंदिरात जाण्याचं हे बघून खूप भारी वाटत होतं मला, कारण तिनं जर हट्ट केला नसता आहोंपशी की पप्पा आम्हाला शिवपार्वती मंदिरात जायचंय, तर हा योगायोग कदाचित कधी माझ्या भाग्यात आलाच नसता. तर खरं सांगायचं तर इतकं भारी वाटत होतं ना मला की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, आणि या गोष्टीचं शब्दात वर्णन होऊच शकत नाही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नंतर भेटू अशाच छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.